नमस्कार. होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लहान मुलांना खूपच आवडेल अशी रेसिपी करूयात. बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा. आवडली तर एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम होते तोपर्यंत एका भांड्यामध्ये अर्धी वाटी चाळून घेतलेला बारीक रवा काढून घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी भिजवलेली गव्हाची कणिक घालून घ्यायची आहे. आता हा रवा आणि कणिक एकसारखी मळून घ्यायची आहे. मळत असताना यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाहीये. असंच आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळून झालेला आहे. आता आपण याचे लहान लहान आकाराचे तुकडे करून घेऊयात. अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यापासून आपण लहान लहान आकाराचे असे तुकडे करून घेऊयात. आता हे एकसारखं हातावरती वळून अगदी लहान आकाराचा पेढा बनवून घेऊयात. याला आकार देण्यासाठी काटा चमचा घ्यायचा आहे. त्यावरती बोटाच्या साहाय्याने एकसारखं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने पुढे सरकवत आपल्याला त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सुरेख असा आकार आलेला आहे, पाहू शकता. काटा चमचा घेतल्यामुळे याला छान असा आकार येतो. तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते. हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि एका बोटाच्या साहाय्याने पुढे पुढे ढकलत घ्यायचे आणि अशा पद्धतीने याला पास्त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे की नाही बनवायला खूप सोपं. सगळं आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा खाण्याचे तेल घालून घेऊयात आणि थोडंसं मीठ घालून घेऊयात. आणि जो पास्ता आपण बनवून ठेवलेला आहे रव्याचा आणि गव्हाच्या कणकेचा, तो पास्ता यामध्ये घालून घेऊयात. गॅस मोठाच ठेवूयात. एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा ठेवून छान अशी याची उकळी काढून घेऊयात. जसजसं हे शिजायला सुरुवात होते तसतसं हे पाण्यावरती तरंगायला लागतं. तुम्ही पाहू शकता अजिबात एकमेकाला चिकटलं गेलेलं नाहीये. तेल घातल्यामुळे हे चिकटलं जात नाही. छान असं 5 ते 7 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचंय. 5 ते 7 मिनिटानंतर आपण हे पाण्यातून वेगळं करून घेऊयात. पाण्यातून वेगळं केल्यानंतर कढईमध्ये जे पाणी शिल्लक राहतं ते आपल्याला असंच ठेवायचं आहे. पुढे रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत. आता गॅसवरती दुसरी कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल किंवा बटर घालून घ्यायचंय. तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घेऊयात. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. एकसारखा हलवत कांदा आपल्याला हलका रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचंय. आता यामध्ये 2 मोठ्या आकाराच्या शिमला मिर्च लहान आकारामध्ये कट करून घेतल्यात, त्या घालून घेऊयात आणि त्याही आपण एकसारख्या थोडा वेळ परतवून घेऊयात. आपल्याला जास्त परतवायचं नाहीये, नाहीतर हे मऊ पडू शकतं. आपल्याला यामध्ये करंज शिल्लक राहावा इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात. 1 चमचा धनेपूड, अर्धा ते पाऊण चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालूयात. गॅस लहान करूयात आणि हे मसाले एकसारखे थोडा वेळ परतवून घेऊयात. मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलंय, ते घालून घेऊयात. तेही आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. आता मी गॅस मोठा केलेला आहे. सगळं एकसारखं छान परतायला सुरुवात झाली की यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात. सुरुवातीलाच घालायला हवी होती, पण मी सर्वात शेवटी वापरलेली आहे. आता हे एकसारखं मिक्स करून आपण साधारण मिनिटभर परतवून घेऊयात. छान असं परतलं गेलेलं आहे, पाहू शकता. सुगंध याचा खूप छान येतोय. आता सगळं छान असं परतलं गेलं की यामध्ये शिजवून ठेवलेला पास्ता आहे तो घालून घेऊयात. गॅस मी लहान करून घेतलाय. आता जो शिजवलेला सगळा पास्ता आहे तो यामध्ये घालून घेऊयात. आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे. कणकेमध्येही मळताना मीठ घातलेलं असतं. आपण पास्ता शिजवतानाही त्यामध्ये मीठ वापरलेलं होतं, त्यामुळं थोडंसं मीठ वापरायचं आहे. आणि पास्ता मसाल्याचं रेडीमेड पॅकेट आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात. गॅस मोठा करूयात. सगळे मसाले एकसारखे यामध्ये मिक्स होतील एवढं हलवून घेऊयात. छान असं बघा मिक्स करून झालेलं आहे. आता सर्वात शेवटी काय करायचं आहे, पास्ता शिजवून जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करून घेऊयात.
सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटत असेल हे खूप पातळ झालेलं आहे, पण असं होत नाही. आपल्याला हा पास्ता यामध्ये थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आणि पास्त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे या रश्श्यामध्ये मिक्स होतो आणि हा रस्सा अगदी घट्टसर होतो. अगदी आपण विकतची मॅगी बनवतो ना, त्या पद्धतीने होतो. तुम्ही पाहू शकता छान असा मसाला घट्टसर पास्ता तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम हा होममेड पास्ता खाण्यासाठी सर्व्ह करूयात. कोणाला कळणारही नाही की विकत आणलेलं नाही आहे, घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बनवलेला आहे. बनवायलाही खूप सोपा आहे, चवीलाही तितकाच छान लागतो. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.